पत्रकार परिषद घेतली. सुरक्षा मला नका देऊ, मी एवढंच पोलीस अधीक्षकाला एक विनंती करणार आहे, पोलीस यंत्रणा मला काय सुरक्षा नको. बाळा बांगर ज्या दिवशी मरण ना, माझ्या ठेंबातून क्रांती घडण, त्या क्रांतीतून एक हजार एका ठेंबातून एक हजार पोरं रस्त्यावर उतरतील. पण मेलो तर हरकत नाही, चांगल्या पुण्याचं काम करताना मरण. पण जे पीडित कुटुंब आहेत, आज पण वाल्मिक कराडची दहशत आहे त्यांच्यावर, त्या कुटुंबाला संरक्षण द्यायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडचे जे पोरं दहशत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना पण पोलिसांनी चपराक लावली पाहिजे. वाल्मिक कराडचे जे अजून सहकारी बाहेर आहेत त्यांच्यावर नक्कीच, ते कोणत्या असं नाही बरं का, विविध पक्षामध्ये आहेत. वाल्मिक कराड टोळी का एकाच पक्षात नाही, विविध वेगळ्या वेगळ्या पक्षात आहेत, आपले आपले लाभार्थी आहेत वगैरे असं आहे. वाल्मिक कराडवर अनेक वेळा आरोप सुद्धा झाले की त्यांनी त्यांच्या सोयीचे अधिकारी जिल्ह्यात आणले. असे अधिकारी अजूनही जिल्ह्यात आहेत? हा नक्कीच. जे बाळगड साहेब एसपी आलते ना, एसपी साहेबांना इथं एलसीबी अधिकाऱ्यांनी आणलं होतं, आणि तोच एलसीबी अधिकारी आमच्या विरोधात षडयंत्र कट रस्त्यासाठी वाल्मिक कराडचा माणूस, मी सांगतो ना, नाव घेऊन सांगतो ना, काय हरकत आहे. आई म्हणजे आपली 9 महिने मला जगात कोण जास्त ओळखत तर माझी आई ओळखती ना. माझ्या आईपर्यंत हे गेले, किती त्रास दिला आई वडिलांना, काय केलं तर माझ्या आईने असं. माझी आई गोळीबार करू शकते का? ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यात काही नाही, हायकोर्टाचे ऑर्डर आहेत माझ्यापाशी, दाखवतो. कोर्टाने सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगितले. माझ्या 2 केस रद्द केलेल्या आहेत, एक क्रिमिनलची राहिली, ती पण भविष्यात रद्द होऊन जाईल. फक्त मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की